पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेची फसवणूक करून भांगड्या लंपास करणारे सराईत इराणी आरोपींना पुणे येथून शहर गुन्हे शाखेकडून अटक। दिनांक 30 जुलै 2024 रोजी जुळे सोलापुरातील संतोषी माता मंदिरजवळील LIC ऑफिसच्या बोळात एक अनोळखी इस्माने एका 65 वर्षाच्या वृद्ध महिलेस थांबवून मी साध्या वेशातील पोलीस आहे, आत्ताच येते, शुक्ला यांची चेन काढून घेतली आहे, म्हणून मला आमच्या साहेबांनी ड्युटीसाठी पाठवले आहे, मी काही तुमचे सोने घेत नाही, तुमचे सोने घेऊ नये म्हणून तुम्ही तुमचे सोने काढून पर्समध्ये ठेवा असे म्हणून त्या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला। त्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या हातातील बांगड्या काढून एका कागदामध्ये गुंडाळून तो गुंडाळलेला कागद त्या वृद्ध महिलेस न देता हात चालाकीने स्वतःकडे ठेवून त्याऐवजी स्टीलचे कडे असलेले गुंडाळलेला कागद त्या महिलेच्या पर्समध्ये ठेवून निघून गेले। त्याबाबत विजापूर नाका पोलीस ठाणे येथे दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्पास शेख व त्यांचे तपास पथक हे गुन्हा घडल्यापासून समांतर तपास करीत असताना 5 महिने परिश्रमानंतर तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीच्या आधारे सराईत गुन्हेगार कासिम युसुफ बेग इराणी वय वर्ष 34 राहणार इराणी वस्ती शिवाजीनगर पुणे, मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी वय वर्ष 30 राहणार खोजा कॉलनी इराणी वस्ती सांगली यांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक अल्पास शेख व त्यांच्या तपास पथकाने दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी आरोपी कासिम बेग इराणी यास पुणे येथे सापळा रचून अत्यंत सिताफीने ताब्यात घेतले। तपासादरम्यान त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी याच्यासह केला असल्याची कबुली दिल्याने त्यास अटक केली। त्यानंतर दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी आरोपी मोहम्मद उर्फ जॉर्डन इराणी यास सांगली येथून छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडळी भागात सापळा रचून ताब्यात घेतले। तपासादरम्यान सदरचा गुन्हा साथीदार कासिम बेग याच्यासह केला असल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींकडे पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता आरोपी मोहम्मद उर्फ जॉर्डन इराणी याने सदर गुन्ह्यातील वृद्ध महिलेकडून काढून घेतलेल्या 4 सोन्याच्या बांगड्या सोनार सुनील वामनराव मानगावकर राहणार मिरज याला विकले असल्याचे सांगितले। त्या अनुषंगाने आरोपी सुनील वामनराव मानगावकर वय वर्ष 55 राहणार नदीवेस मिरज सांगली यास दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी अटक करून पोलीस कोठडीतील तपासादरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यातील 4 लाख रुपये किमतीच्या 70.37 ग्रॅम वजनाच्या 4 सोन्याच्या बांगड्या हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला।